जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून। नमस्कार, महाराष्ट्र पंच न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी नाजिम सिद्दीकी। पाहूया शहरातील ताज्या घडामोडी। जिंतूर येथील गरोदरबाई स्त्री रुग्णालय परभणी येथे पाठवण्यात आली। प्रथम उपचार करता गरोदरबाई ही अतिशय गंभीर आजारी आहे असं सांगण्यात आलं आणि 6 वाजता तिला नांदेड येथे रेफर करा। त्या गरोदरबाईचं आणि बाळाला सुद्धा धोका आहे आणि गरोदरबाईला सुद्धा धोका आहे। या बाईला ताबडतोब नांदेड येथे रेफर केलंय, पण 6 वाजता संध्याकाळी ॲम्ब्युलन्स, शासकीय ॲम्ब्युलन्स 108 या ॲम्ब्युलन्सची वाट पाहत ड्रायव्हर येतोय सतत संपर्क साधला असता फक्त येतोय म्हणतोय। रात्री 9:30 झाले आणि बाळाचं जन्म झाला, पण बाळ मृत्यू अवस्थेत आणि नंतर गरोदरबाई 1 तासानंतर उपचार दरम्यान वारली। या हलगर्जीपणामुळे ॲम्ब्युलन्स वाहन चालक व ॲम्ब्युलन्स नियंत्रण अधिकारी व संबंधित डॉक्टर हे सर्व जिम्मेदार आहे म्हणून काही नगरसेवक तिथे पळत आले मदतीला। त्याच्यात फारुख बाबा, मुजाहिद, सागर भैया, अलीम कुरेशी, खलील कुरेशी, ती बाई कुरेशी समाजाची होती आणि जिंतूर येथून तिला परभणी येथे अतिशय गंभीर आहे म्हणून तिला परभणी येथे पाठवण्यात आलंय। तिथं असा प्रकार घडला आणि या सर्व लोकप्रतिनिधींनी सर्व विषयाचं गांभीर्य घेऊन महापौर सय्यद इक्बाल हे सुद्धा स्त्री रुग्णालयाला भेट दिली व सर्व घटना सविस्तर ऐकून पोलीस प्रशासनाला सुद्धा बोलून घेतलंय व संबंधित ॲम्ब्युलन्स वाहन चालक व ॲम्ब्युलन्स नियंत्रण अधिकारी व रुग्णालयातील काही डॉक्टर मंडळी यांच्यावर रात्री 3 वाजूस्तर कारवाई करून FIR दाखल झाला आणि नंतरच त्यांनी मृत्यूदेह घेऊन गेले। तोपर्यंत आम्ही मृत्यू बॉडी हातात घेणार नाही। नातेवाईकांचा जोरदार आक्रोश होता व निषेध केला आणि प्रेत जिंतूरकडे नेण्यात आले। ही घटना रात्री उशिरा 3 वाजूस्तर चालली अशा या घटनेचं वर्णन आहे। अतिशय स्त्री रुग्णालयामध्ये फक्त सिजर आणि चुकीची वागणूक व निष्काळजीपणा यामुळे असा घटना घडत आहेत वारंवार। याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे। विशेष पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर ह्या जिंतूरच्या आहेत, त्याच गावचा हा पेशंट होता म्हणून अतिशय गांभीर्यानं प्रशासन याच्याकडे लक्ष देत आहे। खाली 1 बजे तक का टाइम है, 1 बजे तक उन्होंने FIR कर देना। अगर से नहीं करे तो यहाँ से उसके बाद में देखो क्या होता है। प्रशासनाला आम्ही आमची कडकडीची विनंती करत आहोत
त्या 108चे ड्रायव्हर, दोन्ही ड्रायव्हर आणि दोन्ही डॉक्टर आणि हे वर्मा डॉक्टर हे हरामखोरांना निलंबित करून यांच्यावर 302 कारवाई करावी. तेव्हा आम्ही उठणार आणि आमची डेड बॉडी घेऊन जाणार, नाहीतर अन्यथा इथंच बसणार. आमची बॉडी लपून येत आहे, तुम्ही कशामुळे नेत आहे? आमच्या बॉडी चोरा डॉक्टराला हरामखोरावर कारवाई झाली पाहिजे. पीछे गेट है आपल्या दरबारापाशी भेजो पीछे बॉडी काही जाऊ मत अरे काही नाही जाते हो काही भी जाता नाही. बैठो सगळ्यासाठी हे एकट्यासाठी लढाई नाही, हे सगळ्यासाठी लढाई आहे, हे सगळ्या समाजासाठी लढाई आहे, एकट्यासाठी लढाई नाही. हे आम्ही तुमच्यासाठी लढत आहोत. वर्मा डॉक्टरचा करायचं काय? अमूलच्या डॉक्टरचा करायचं काय? अमूलच्या डॉक्टरचा करायचं काय? पेशंट नाही म्हणते तर तुमच्या माईचा पोसा तुमच्या सरकार हे उघडा हे उघडा फोन लगाओ सर मैं बात कर सर हे पेशंट का नाही म्हणले आम्हाला लपीले का पेशंट बाकी कोण माता मैं बात करूं पहले अरे भाई बिना बोले का लेके जाने मुझे मिल भाई ऐसा कर लिया कोई बात नहीं करेगा, मैं बात करूं कोई बात नहीं करेगा, मैं बात करूं कोई बात नहीं करेगा, बोलो मैं राम अरे अरे मला थांबू नाही शकत हा. कोण पत्रकार नाही हज्जाम नाही मला माहित नाही मला माहित नाही मला माहित नाही तुम्ही मला बोला ना. तुम्ही माणसं बी ओळखत नाही मला ओळख नाही का? मला ओळख असते तुम्हाला कसं बोललं सर? पत्रकार असला तुम्हाला कसं आणणार विचार आहे मला माहित नाही आणि मी मगापासून कॉपरेट करतो नाही सर. मी तुम्हाला बघितलं वर्मा कांग आहे वर्मा डॉक्टर वर्मा सर हे फरार आहेत, हे लबाड आहेत. ह्याने म्हणले बाडी तुमची नाही आणि बाडी लपून नेत आहेत. ह्यांचे खरोखर तुमचे दोन कितने बजे एम्बुलेंस को बोले? एक मिनट चालू सुन पेशेंट हमने तुमने कितने बजे लाए पेशेंट? वो पेशेंट 6 बजे लाए. उन्होंने बोले सीरियस है नांदेड़ लेके जाओ, रेफर करो बोले नांदेड़ में. सुनो ना, उन्होंने बोले नांदेड़ लेके जाओ. हम नांदेड़ लेके जाने के वास्ते 108 को फोन करें. महाराष्ट्र जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून.